हरे जय जय राम हरे रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता
वेदानंत बोलिला
वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाचे शोधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती तुलाचे निर्धार, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बंसे विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दारुणबिंब कलाधरोष्ठ पूर्णेंद सुंदर मुखात तलबिंद नेत्र कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवयो मुह्यन्ति यत्सूरयो तेजोवारिं मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमार गोविन्दाय नमो नमः। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। प्राप्तस्थळी प्रस्तुत प्रसंगी दुसऱ्या शतकातली ही सेवा आहे। भगवान परमात्म्याचे ज्या सेवेला 1 शतक पूर्ण झालं आणि दुसऱ्या शतकातली तिसरी सेवा म्हणजे 103 वर्षाची ही सेवा सुरू होते आजच्या दिवशी। म्हणून मी सांगितलं की ही कोणी मानवाच्या सामर्थ्याने सेवा सुरू नाही आहे, प्रस्तुतची सेवा आहे, त्याच्या कृपेचा प्रसाद आहे। भक्ती त्यालाच म्हणतात की कर्म असू दे, ज्ञान असू दे किंवा उपासना असू दे, याचं अधिष्ठान जीवाने स्वतःकडे घ्यायचं नाही। कर्मामध्ये अधिष्ठान स्वतः घेतलं तुझं तू बघ, मग सरडा झालास तर त्याला मी जबाबदार। ज्ञानाचं अधिष्ठान तुझं तू घेतलंस, उलटा लटकलास, मी जबाबदार। उपासनेचं अधिष्ठान तू घेतलंस, गती तुझी दुर्गती याला मी जबाबदार। म्हणून वारकरी संप्रदायाची निष्ठा कशी आहे? घालून या भार, निश्चिंतता आहे, तुझं वाटे आता ते करी, असं आहे, अशी सेवा आहे। म्हणून जे काय याच्या पाठीमागे सेवा कोणी कोणी केली असेल
त्यांच्या पुण्याईवर आपण उभे आहे. आपल्या पुण्याईने सुरू झालेलं नाही. आपण ज्या वेळेला भक्तीच्या वाटेला लागतो त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझं पुण्य इथे कामाला येईल का नाही सांगता येत नाही. हा काय म्हणतात, पुण्य उभे राहो आता संतांचे जाताना तुकोबाराय म्हणतात माझं पुण्य कमी पडेल, मला त्यांच्या पुण्याची गरज आहे. पुण्य उभे राहो आता कुणाचं, संतांचे या कारणे. आणि मग ते पुण्य घेऊन पंढरीच्या लागा वाटे म्हणजे भक्तीच्या वाटेला. पंढरीच्या वाटेला ट्रक आहेत, एसटी आहेत, वडापवाले आहेत, रेल्वे आहे, ती त्या वाटेलाच आहे. पण त्यांची वाट ही भक्तीची वाट नाही. आणि त्या वाटेला दिंडी आहे. त्या वाटेला लागणं म्हणजे भक्तिपूर्ण अंतःकरणाने पंढरीच्या लागा वाटे मग सखा भेटे विठ्ठल. म्हणून त्याची कृपा आणि त्या कृपेचा प्रसाद म्हणून हा आपण उत्सव पूर्वजांच्या वाडवडिलांच्या पुण्याईनं, महात्म्यांच्या पुण्याईनं, ज्या वाडवडिलांनी पुंडलिकरायाजवळ जाऊन हे मागून आणलेली सेवा आहे. पुंडलिकरायाच्या बाहेर दादासाहेबांची समाधी आहे, त्याला छत्री म्हणतात, एक छत्री आहे, असं साधी समाधी आहे. गंगूकाका शिरवळकर एका बाजूला आहेत आणि आमचे धोंडोबंद दादा एका बाजूला आहेत. तिथे यांचे पूर्वज गेलेत आणि माझा वंश चालू दे, तुझी मी सेवा चालू करतो म्हणून मागून पुण्याईनं आणि नवसाने मागून आणलेली ही अष्टमी आहे. म्हणून अष्टमी आणि पाटलांच्या घराण्याचं नातं असं दृढ आहे. बरं, ते तुम्ही आम्ही चालवायचं. आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस असला तरी आपण पहिला दिवस असो किंवा शेवटचा दिवस असतो, सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा कमी जास्त, लोक जास्त मग भरपूर बोलायचं असं काय नाही. हे त्याच्यासाठी आहे. भक्ती हे एक लक्षात घ्या. मी अनेक वेळेला सांगतो, स्वतःच्या सुखासाठी केली जाते त्याला भक्ती म्हणत नाही. देवाच्या सुखासाठी तत् सुखम सुखित्वम, देवर्षी नारदांचं नारद भक्त. देवाच्या सुखासाठी हे सगळं चाललेलं आहे. कारण या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून पाटलांच्या घरी आला. 7 दिवस तरी आता देव आपल्याला सोडून जात नाही, इथेच आहे आपल्यासोबत. म्हणून ही निष्ठेची सेवा आहे. ही परंपरा अगदी माझ्या गळ्यात महाराष्ट्रात आजपर्यंत सर कोणाच्याही कीर्तनकाराच्या गळ्यात विना नाही आहे. आज विनेकरी विना घेणं ही परंपरा नंतर निर्माण झाली. तुकोबारायने गळ्यात विना घालूनच कीर्तन केली आणि ती परंपरा आपण अजून जोपासतोय. म्हणून ऑनलाईन बघणाऱ्यांना प्रश्न पडेल, अजून विना काय जाईना, हा विना कुठं जात नाही. बरं, अशी परंपरा आहे. आणि म्हणून आपण आपली सुरुवात नामाने आहे. आपण 7 दिवस 7 वेगवेगळी प्रकरणं निवडलेली आहेत. आणि आजचं प्रकरण आहे भगवन नाम महिमा, भगवंताच्या नामाचा महिमा. कारण आपण सुरुवात कशाने करतो, आरंभी आदरे, आवडीनं आदरानं नाम आलं पाहिजे, मग सगळं सिद्ध होतं. भगवंताच्या नामाने सुरुवात केली की सगळं सिद्ध होतं. त्या नामाच्या मागे शास्त्रीय सिद्धांत काय आहेत का हे आपण आज बघायचं.
आणि काय झालंय आता कलियुगात, कोण पण माझं नाव घे म्हणायला लागलं. मी आश्रम काढायचा, मठ काढायचा आणि माझं नाव द्यायचं, माझ्या नामाचा जप कर. ही वैदिक संस्कृती होऊ शकत नाही. हा शास्त्रीय सिद्धांत होऊ शकत नाही. आपण जे साधन करतोय ते मनाने करायचं नाही, मनोमार्गे गेला नाही. म्हणून ज्ञानोबरायांना सांगावं लागलं, बाबा रे, वेगळा 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 संप्रदाय स्थापन करतोय म्हणजे काय, माझ्या पदरचं काही नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची तेची मार्गे चालिलो, का नकळे विषयांना म्हणून उघड बोलिलो. पुन्हा कोणतरी येतील कलियुगात आणि माझ्यावर आक्षेप घेतील, महाराजांनी वेगळं काय स्थापन केलं की काय. वैदिक संस्कृतीने आपण हे करायला लागतं. काय म्हटलं का, वैदिक संस्कृतीने आपण जे काही करायचं ते वेदाला मान्य असलं पाहिजे. स्वतःच्या मनाने सेवा करून चालत नाही, शास्त्र प्रमाण असलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायचा माझं जे साधन आहे त्या साधनाचा उगम कशात आहे तर ते वेदात आहे. चारी वेद ज्या भगवंताची कीर्ती वर्णन करतात, चारी वेद ज्याला गातात, चारी वेद ज्याच्यासाठी आहेत त्याचं नाम आम्ही घेतो. प्रमाणानंतर घेणार आहे मी, फक्त एक प्रस्तावना लक्षात घ्या. कसं वेद या शब्दाचा अर्थ काय, जाणणे. वेद म्हणजे जाणणे. अहमेव वेद्य, अरे या वेदांच्या द्वारे तू मला जाणून घे. भगवंताला जाणण्याचं दुसरं साधन कुठलं नाही वेदांसारखं. ज्ञानोबराय देखील म्हणतात, हा जो परमात्मा आहे ज्याची उपासना तुम्ही आम्ही करतोय तो वेद प्रतिपाद्य परमात्मा आहे, तो आद्य आहे, त्याला मी नमन करतोय. पांडुरंगा करू प्रथम नमन. तो कोण, ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य. आणि कसं आहे, तुम्ही आम्ही त्याला जाणू शकत नाही. जय जय जी स्वसंवेद्य आत्मरूपा. स्वसंवेद्या म्हणजे तो स्वतःलाच स्वतः जाणतो, दुसरा कोणी त्याला जाणू शकत नाही. बरं, काय सांगताय महाराज, दुसरा जाणू शकत नाही. अहो हो, भगवान परमात्मा 10व्या अध्यायात म्हणतात, नमे विदुसुरगणा प्रभवम न महर्षया अहम आदिरी देवाना महर्षीनाम च सर्वच. अरे अर्जुना, नमे विदुसुरगणा, हे देव इंद्र जे आहेत ते मला जाणत नाहीत, महर्षी सुद्धा मला जाणत नाहीत, कारण मी सगळ्यांचा आदी आहे. अहम आदिरी सर्वानाम महर्षी देवानाम महर्षीनाम च सर्वच, मी सगळ्यांचा आदी आहे. म्हणून उद्या सुरुवात होणार आहे. पहिला बाळक्रीडेचा आपण काय, देवा आदी म्हणा, देवादी देवा जगत्रय
देवा आधी देवा जगत्रय जीवा असं म्हणतात तुकोबराने. माझी एक विनंती आहे तुकोबरा म्हणतात काय, तुझं वर्णन करणं मला कळतच नाही तर वर्णन काय करणार, पण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय का. देवा तू मला प्रेम दिलंस, तू मला कळा दिल्यास तरच मी तुझं वर्णन करू शकतो, अन्यथा नाही. म्हणून त्याच्या गुणाचं आणि त्याच्या नामाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य संतांकडे नाही आहे. त्यांनी देवाकडे ते मागितलंय आणि भगवंताने त्यांना ते दिलंय. बरं का, केवढं सामर्थ्य दिलं, वेदांना शक्य नाही वर्णन करणं, ते करून दाखवतील एवढं सामर्थ्य. सांगतो तुम्हाला पुढे कसं आहे. पहिल्यांदा वेद काय म्हणतो ते बघूया. 4 वेद, 4 महावाक्य, त्या वेदातली 108 उपनिषद, हा सगळा भाग आपण बघतो. कशासाठी वेद निर्माण झाले, तर जगाला जीवाला हित कशात आहे हे कळत नाही. हित कळतं कुणाला तर आईला. लेकुराचे हित वाहे ती आई पहिली कोण, श्रुती. वेद ही पहिली आपली आई आहे, जिने जीवाला सांगितलं की तुझं हित कशात आहे. म्हणून ज्ञानोबा सांगितलं अहितापासून काढीती आणि काय करते, हित देवनी वाढविते, नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदांना माऊली म्हटले. वेदांना काय म्हटले, माऊली म्हटले. त्याने काय सांगितलं, भगवंताचं वर्णन केलं. आजपर्यंत वेदांनी वर्णन केलं असं वर्णन कुणाला करता आलं नाही, म्हणून त्याला अनंत वर्णन म्हटले. वेदांना विचार, बाबा कसा आहे देव, तर म्हटले मी त्याचा अंत लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंत काही लागला नाही. ज्याचा अंत लागला नाही त्याला म्हणतात अनंत. अन म्हणजे नाही, अंत म्हणजे शेवट. का रे बाबा तू शब्द घेऊन गेला होतास ना, नाही म्हटलं, मी खूप प्रयत्न केला त्याला जाणण्याचा, पण अनुमानेन 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 अरे बाबा आम्ही अनुमान केलं. 6 अनुमान आहेत. वेदांतासाठी 6 आहेत, आपल्यासाठी 3 आहेत भक्तिशास्त्रासाठी. शब्द, प्रत्यक्ष आणि अनुमान. बरं का, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण. अनुमान करून देखील ज्याचा मला अंत लागला नाही असं वेदाने त्याचं वर्णन केलं. म्हणतो तुकोबरा म्हणतात वेद अनंत बोलिला. वेदाने सांगितलं की देव कसा आहे, अनंत आहे. बरं, आणि त्याची नाम देखील अनंत आहे. त्यातले 1000 आपण निवडले, त्याला विष्णू सहस्त्र नाम म्हणतात.
मी शुष्क वेदांतामध्ये जात नाही बरं का. तुम्हाला माहिती असेल मी असं भक्तिशास्त्रामध्ये जितकं श्रोत्यांना रंगवत आहे, कारण वेदांत हा शुष्क आहे. सरोवरातलं आटलेलं पाणी आणि त्याला भेगा पडतात ना, तसा वेदांत आहे. आणि त्यात विंचू फार मोठे होतात आणि इचव्या पण मोठ्या मोठ्या असतात बरं का. त्यातला एखादा डसला आम्हाला तर अवघड आहे. म्हणून आम्ही आपलं भक्ती सरोवरामध्ये कमी पाण्यामध्ये जाऊन आपलं हात आणलं बरं का, असं कमी पाण्यामध्ये. वेदांताकडे गेलो तर विषय वेगळा आहे. हेच कीर्तन तुम्ही वेदांत चिंतनाचं ऐकलं तर ते फार वेगळं आहे. घट पट रज्जू सर्प अमुक तमुक. पण तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तुम्ही या वंशातले आम्ही आहे. ते म्हटले तुम्ही करत बसा, घाटात काय पटात काय मठात काय, आमच्या वाट्याला जाऊ नका. आमची खुळ्यांची वाट आहे, आम्हाला काही कळत नाही त्यांची वाट आहे, ते तुम्ही ते करत बसा. आमचा दीन रजनी आची धंदा गोविंदाचे. बस 4 जण आम्ही जमतो एकत्र, आपलं टाळ वाजवत पंचपदी झाली. ते विठ्ठल मंदिरमध्ये असू दे, त्या नामदेव शिंपी समाज असू दे, कुठेही असू. सोपे वर्मा आम्हा हां सोपं म्हणून अवघड काही मला येतच नाही ते सांगायचा प्रश्नच होते. असं सोपं वेदांना अनुमान करता आला नाही म्हणून तुकोबा म्हणतात वेदाने त्याला म्हटलं की अनंत आहे. अनंत हे नाम ज्या अनंत नावास त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल कळवळ आहे. त्या कळवळ्याची जाणीव वेदाने आपल्याला करून दिले. पण वेद काय झालं माहितीये का, वेदाचा एक स्वभाव ज्ञानोबरायांना आवडला नाही. वेदांबरोबर ज्ञानोबरायांचं भांडण आहे. वेदांची स्तुती केली की नाही बाबा तुमच्यासारखी आई जगात नाही, पण आई अशी आहे की 4 पोरापैकी 3 पोट भरते, एकाला दूध दाखवतच नाही. 3 वर्णांच्या कानाला लागलास आणि एखादला असाच उपाशी असं वाळलं. ते त्यांचा कळवळा संतांना आलाय. हे लक्षात घ्या. वेदांबरोबर ज्ञानोबरायांचं पहिल्यांदा भांडण झालंय की तू असं का केलंस. तुझे 4 मुलं असताना तू 3 तेवढं जवळ घेतलंस, एकाला अजिबात जवळ फिरकू नको म्हणून सांगितलंस. खरं पाहता वेदाने हे सांगितलेलं नाही. नंतरचे स्मृतिग्रंथ जे झाले ना त्याच्यामध्ये अधिकाराच्या गोष्टी झाल्या. वेदामध्ये अधिकाराच्या गोष्टी नाही आहेत. म्हणून ज्ञानोबराय म्हटले तुमच्यापासून फारकत घेतोय मी आता. बरं का, तुम्ही ज्यांच्यापासून हे लपवलंय त्यांच्यासमोर मी प्रकट करणार आहे. किंबहुना असाही चिंतन करता येईल की भगवंतच वेदाचं स्वरूप आहे. त्यावेळेला भगवंताकडून झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी भगवंत ज्ञानोबराच्या रूपात आलेत, आईच होऊन आलेत. श्रुती बरवती नाही माऊली जगा, तीच श्रुतीरूपी माऊली ज्ञानोबरांच्या रूपात आली. अवतार पांडुरंग. बरोबर. आणि मग त्या सगळ्यांना हा मार्ग प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. ब्रह्म्याने केले नव्हे, हे विश्व सगळं ब्रह्म करून ज्ञानोबराने सगळ्यांना. म्हणून तुकोबा म्हणतात इथे अधिकाराचा प्रश्न नाही नामस्मरणामध्ये. सकळासी येते आहे
अधिकार सर्वांना दिला असा हा संप्रदाय सकळासी येथे आहे अधिकार आणि युगपरत्वे साधन निवडले. कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. कलियुगी उद्धार विठ्ठल विठ्ठल कोणतं नाम म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा तिथं नाही. म्हणूनच स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक व्हावा जन्मावा. कशासाठी जन्म हवाय? नारायण नामे. नाम घ्यायचं आहे आम्हाला आणि जीवनमुक्त व्हायचं आहे. आम्ही यज्ञ केले पण मुक्त नाही झालो. मृत्यू लोकातनं स्वर्ग लोकात अटकलो. भोग भोगतोय पण भक्ती करता येत नाहीये. नामनिष्ठा सांगतोय मी तुम्हाला. देवाला प्रार्थना करताय स्वर्गातले देव नारायण नामे होऊ जीवनमुक्त आणि कीर्तनी अनंत गाओ. या आनंदाला गायचंय ज्या आनंदाला वेदाने गायले आणि म्हणून त्याचं गाणं आपण करतो. म्हणजे आपली भक्ती वैदिक असली पाहिजे आणि ती आहे हे सिद्ध करायचं. वेदातलं एक अक्षर कळत नसेल तुम्हाला तुकोबऱ्यांत काही हरकत नाही. वेद चालत चालत जिथे पोचणार आहे तिथेच तुम्हाला पोचता येईल असं साधन मी तुम्हाला देतो. म्हणजे वेदालाही एवढं वर्णन करून तिथे जिथे जायचं आहे ना तिथं तुम्ही नामाने पोचाल. म्हणून तुकोबऱ्या काय म्हणतात सगळी प्रमाणे गात नाही मी फक्त सांगून जाऊ. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. आम्हाला सांगितलं तुम्ही नाम धरा ना. त्याने अक्षर पाठ केली. अक्षर पाठ करून करायचं काय? अर्थ कळला नाही. तुकोबऱ्यांची भाषा आहे. तुकोबऱ्यांत अरे बाबा एवढं सगळं पाठ केलं आणि कुठल्या तरी राजाच्या कुणाचा तरी आश्रय लावून त्याची स्तुती करते. ऐका हो पंडित जन. पंडितांना सांगतात तुम्हाला तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती. अरे बाबा तुम्ही माणसाची कीर्ती वर्णन करण्यासाठी वेद पाठ केले का? वेद जर पाठ केले असेल तुम्ही त्या देवाची स्तुती करा कुठल्या माणसाची करू नका. वर्णावी ते थोरी. मग तुम्हाला पंडित म्हणायचं की नाही असं तुकोबऱ्याबद्दल आम्हाला प्रश्न पडलाय. गोड वाटतंय तुम्हाला पंडित म्हटल्यानंतर पण मी जर अंतःकरणात बघायला गेलो तर तुमच्यासारखा मूर्ख कोण नाही असं तुकोबऱ्या. काय ती गोकिली अक्षर आहे. अक्षर गोकून करायचं काय? तुम्हाला जर तुमच्या गळ्यात तुळशीची माळ नसेल तुम्हाला वैष्णव होता येत नसेल बरं का म्हणून तुम्हाला आम्ही पंडित म्हणायला तयार नाही. पंडित कुणाला म्हणायला तयार आहे? तुकोबऱ्या अक्षर पाठ केलं नाही बहु केले पाठांतर वर्म राहिले ते दूर. म्हणून तुकोबऱ्या पंडित तो भला
सर्वाभूती विठ्ठल आहे अशी बुद्धी ज्याची आहे तो पंडित. आता पुढे एक भांडण असं चाललं की वेदनिष्ठा जपणाऱ्या माणसाने वेद सोडून काय मानायलाच तयार नाही, ते गीता वगैरे काय मानायला तयार नाही. त्यांनाही सांगावं लागतं, अरे बाबा ज्ञानोबारायांनी सांगितलं वेद कसे निर्माण झाले. भगवंत झोपलेले असताना योग निद्रेमध्ये, आता 4 महिने देव झोपलेले आहेत, त्याला चातुर्मास म्हणतो आपण, योग निद्रेमध्ये आहेत. तर भगवंत निद्रिस्त असताना त्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाला. हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो. बस. हा, मग तुम्ही गीतेला का मानत नाही? अरे जो देव झोपताना घोरलाय आणि तोच देव जागेपणी बोललाय, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरो अनुवादला. मग झोपलेलं खरं मानताय आणि तुम्ही जागेपणात बोललेलं खोटं मानताय का? म्हणून याच्यामध्ये भेद नाही आहे. भगवंताने सगळा वेदार्थ सागर, वेदांत, सर्व उपनिषद एकत्र करून त्याचं दोहन करून अमृत म्हणून गीता तयार केली. कळलं? म्हणून ती कमी दर्जाची नाही. आता एक अजून चिंतन तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा वेद निर्माण झाले, त्यानंतर त्या वेदाची सुलभता समजून सांगणारी शास्त्र निर्माण झाली, मग त्या शास्त्रामध्ये अजून सुलभता सांगणारे पुराण तयार झाले. क्रम कसा आहे? अभंगात पण तसंच आहे. पहिल्यांदा वेद आहे, नंतर शास्त्रांचा उल्लेख आहे, त्यानंतर पुराणांचा उल्लेख आहे. मग आपल्याला काही नाही कळत तर आपण पुराणांकडे जायचं. कथेमध्ये आपण पुराण सांगतो सर. जागा राहा, मी कथा सांगत नाही, सिद्धांतिक कीर्तन आहे बरं का. हां, आता बऱ्याच जण वाटतं कीर्तन कधी सुरू व्हायचं, सपलं तरी वाटतं अजून कधी सुरू व्हायचं, असा विषय आहे बरं का. पुराणातला एखादा विषय नाही समजला ना, नाही पटला, तर त्याची सत्यता पडताळून बघायचं असेल तर शास्त्राकडे जायचं, 6 शास्त्राकडे जायचं. शास्त्रामध्ये सुद्धा विषय एखादा नाही पटला आपल्याला, तर अंतिम सत्य विचारायला कोणाला जायचं? वेदांना जायचं. अंतिम सत्य. आणि वेदाने एकदा पुरावा दिला, आईने एकदा पुरावा दिला, मग DNA टेस्ट करायची नाही. अंतिम सत्य, मातेचं सत्य अंतिम, असा तो सिद्धांत आहे. पुराणांकडून शास्त्राकडे जायचं, शास्त्राकडून वेदाने एकदा ग्वाही दिली की ते सत्य आहे. वेदाने सांगितलं, सगळं शोधलं आणि सांगितलं अंतिम सार काय, तर अंतिम सार वेद सांगतात. जगद्गुरु तुकोबारांनी घेतले अभंगाची दुसऱ्या वेदानंद विठोबाशी शरण लावे. मला अशी सवय नाही आहे अभंगावरती ह्याच्यावर यायची, पण आपली पद्धत वेगळी आहे बरं. आता सेवेला घेतल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता दुसरं, हे कधी करत नाही शक्यतो, पण आता योगायोगाने आलं तर म्हटलं करूया. अंतिम सिद्धांत काय, तर भगवंताला शरण जायचं आणि निष्ठेने त्याचं नाम गायचं. कुणाला पण शरण जायचं नाही. सांडूने श्रीकृष्णांचे चरण, अन्य देवतांचे करती पूजन, ते देवचे मर्त्यग्रस्त पूर्ण भजत्याचे मरण कोणवारे.
अरे बाकीच्या देवी देवतांची तुम्ही पूजा करायला गेला, त्यांचं भजन होत नाही आणि त्याच्या भजनाने मुक्ती मिळत नाही, त्यांनाच मरण आहे, तर तुम्हाला मुक्त कुठले करते? भागवतात सांगतात त्याचं चरण सांडून इतर कुणाची भक्ती आणि भजन आणि नामस्मरण होऊ शकत नाही. अनेक दृष्टांत द्यायचे. तुकोबरा म्हणतात बाकीची दैवत आहेत पण ती कशी आहेत? सेंद्री आणि हेंद्री. हेंद्री म्हणजे बघूच वाटत नाही त्यांच्याकडे, पण ना इलाज आहे, घरच्यांनी सांगितलं तर तिथं द्यायला लागते बघ. हां, मग ते इलाज नाही, बघायची इच्छा नाही तरी तिथं जावं लागतं. कोण आम्ही नाही पुजत म्हणले, कोण ती पूजी भूते? त्यांचं पोट भरलं नाही, ह्याला झपाटते त्याला झपाटते, का? पोटाला मागून घेते. म्हणून ती दैवत भागवायची असतात. आपली इच्छा आणि का पिढी. मग काय पिडल्यावर एखादा मांत्रिक कुठलं लागलंय ते नदीच्या तिकडचं, मग त्याला काय लागतंय? उलट्या पिसाचं, सरळ पिसाचं, कुणाला हळदी कुंकूवर भागते, ते भागतंय म्हणजे त्याला भागवायला दुसऱ्या जीवाचा बळी द्यायला लागतो. लक्षात घ्या. मग दुसऱ्या जीवाचा बळी दिला की ते भूत काय होतंय? झपाटलेलं जाते. पण हे भूत एकदा लागलं की याला जगातल्या दुसऱ्या जीवाचा बळी चालत नाही. याला एकच बळी लागतो, म्हणजे बळी या पारंपरिक चाली आहेत म्हणून हे गोड वाटते सगळं. नाही तर नेहमी लोक झोपले असते. आता काय चालू आहे हे? थोडी गर्दी नाही आहे पण दर्दी लोक आहे, यांना माहिती आहे काय पाहिजे बरं का. नंतर हे ऐकतील काही जण काय काय सांगितलं आपण सिद्धांत सोडून बोलायचं नाही. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार. काय? विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम. शरण जायचंय. हे भूत जबर मोठे ग बाई पंढरीचे. हा, त्याला काय बळी द्यायचा? तर जीव दिला. हा, मग ते भागते. ते म्हणते ठीक आहे आता बरोबर आहे तुझं. तोपर्यंत जात नाही भल्या भल्यांना लागलेलं. म्हणून इतरांना कुणाला शरण गेला तर मरण चुकत नाही, पण याला शरण गेलं तर मरणच नाही. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आपल्याला. घेईन मी जन्म. हा, यासाठी. म्हणून वारकऱ्याला मुक्ती नाही आहे. वेदांतिक चिंतनामध्ये मुक्ती अंतिम ध्येय आहे, चौथा पुरुषार्थ. भक्तिशास्त्रामध्ये मुक्ती अंतिम पुरुषार्थ नाही, मुक्तीनंतर सुरुवात होते, त्याचं नाव भक्ती आहे. भक्ती भाग्य सीमा साधन पुरुषार्थ. पण पाचवा पुरुषार्थ भक्ती आहे. ती साधना तुम्ही आम्ही करतोय. ती साधना करण्यासाठी निजनिष्ठे नाम. मुक्ती त्याजवळ नाही असं नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे सगळ्या ग्रंथात बोलले. असं कुठल्या? चहुवेदी जाण, साई शास्त्रकारण, 18 पुराणे. मग त्याचं गाणं तू म्हणणार. ती सगळी पुराणं जर त्याला गात असतील तर तुम्ही सुद्धा त्याला गात. वेद जया गाती आम्हा तयाची संगती. सगळं म्हणावं असं वाटतंय पण वेळ गोडा. आणि तुम्ही काय म्हणता? वेद जया गाती श्रुती का असं एक प्रमाण आहे.
तुकोबराय म्हणतात याच्याबद्दल किती बोलावं. आता 13व्या वर्षात मी आता आहे बरं का. म्हणजे माझं एक तप झालं, दुसऱ्या तपाला सुरुवात झाली आता. आणि याच्या अगोदर किती जण भले भले गेले 1000 तोंडाचे, त्याच्या जिभा फाटल्या. पण ज्याचे गरजता पोवाडे श्रुती शास्त्रा मौन पडे, ते ते माझी वाचा किती पूर्ण करावया स्तुती. तुकोबरा म्हणतात. अरे बाबा पुढच्या जन्मात तुकोबरा म्हणतात ह्या आकाशाला जर कागद केला आणि समुद्राची शाई केली आणि त्याच्याबद्दल लिहायला बसलो तरी सुद्धा त्याचं वर्णन पूर्ण होणार. असा जो आहे त्याचंच नाव अनंत. अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही, त्याच्या समोर आपण बसलोय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
दररोजचे विषय वेगळे आहेत. नामाबद्दलचा आपला विषय आहे. त्या नामाच्या पाठीमागे केवढा मोठा शास्त्रीय आधार आहे त्याच्याबद्दल आपण बोललो आहोत की संतांनी जे केलं निळोबरामध्ये संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिली. आणि हां बरोबर ते पुढे ध्रुवपद आहे. ते एक हरीचे नाम जे सगळ्यांना पवित्र करतं, पण त्याचे अधिकारी कोण आहेत? अधम आणि उत्तम हे त्याचे अधिकारी आहेत. आणि चारी वर्ण नर नारी, चारी वर्ण नर नारी सगळ्यांना अधिकार हा दिला कोणी? तर संतांनी दिलाय आणि शास्त्राने दिलाय. शास्त्राने सांगितलंय की हा नामस्मरणाचा मंत्र वेगवेगळे असतील, ते जपण्याचा अधिकार आम्हाला नसेल. पण तुकोबरा म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. काय सोपं आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे. दुसरं साधन सोपं नाही. बाकी साधनं कशी आहेत? कली न घडे, घडत नाही. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वदा. साधनं आहे तिथंच आहेत, पण त्या गाड्या आपल्याला चालवायला येत नाही. असून घरात करायचं. आता वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आल्या. काय काय ते गिअर बॉक्सनं बटन दाबलं की ड्राय. तुम्ही टाकायचं इथनं मुरगुड ते कोल्हापूर आणि झोपायचं गप. ती गाडी आपोआप जाते. बरं का? माणूस आला आडवा, गाडी आली तर ती उभी राहते. ड्रायव्हर झोपला तरी. त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती नाही. ते आडास म्हणतात त्याला. आड आला कोणतरी तिथं थांबते, नाही तर तू नाही थांबलं तर खलास. म्हणजे हे सगळी साधनं आहे तिथंच आहेत, पण तुम्हाला पेलेलं असं आता छापून आपण तुम्ही पाठ करून येणार. मग काय करायचं मी सांगा बरं. मी काय गुपित ठेवलेलं नाही. ते छापायचं कारण काय? पत्रिका मोठी व्हावी म्हणून. ते 10 ठिकाणी माझं नाव टाकण्यापेक्षा त्या 10 ठिकाणी संतांचं एक प्रमाण येऊ दे ना. सारखं केसरकर महाराज केसरकर महाराज वर्ण खाली ती पत्रिका वाचणार कंटाळते वाचून. ते आपल्या नावाला किंमत नाही देवाच्या ते संतांच्या याला. म्हणून उद्याचा अभंग पाठ करून यायचं. मला काय अभंग पाठ नसतो. मी इथं आलो तुम्हाला विचारतो पुढं काय म्हणून.
मला वाटलं तुम्ही पाठ करून आला असेल. तर कोण घ्यावे म्हणतंय, कोण खावं म्हणतंय, कोण गावं म्हणतंय. म्हणून ते 7 किमान पाटलांच्या सप्त्यात 7 अभंग पाठ तरी होऊ दे वेगवेगळे. हा नाही तर नुसता बेतच पंचभगवान नाश्त्याला घ्यायला आणि दुपारला घ्या असं नको. तुम्ही आम्ही फार निष्ठेने चाललेला हा परमार्थ आहे. त्या निष्ठेने कसा भाव आपला निष्ठावंत भाव आणि निर्धार हे वर्म सगळ्या शास्त्रांचा पुराणांचा अनेक प्रमाण. आणि म्हणून मगाशी आम्हाला सर म्हटले सर शास्त्रात आहे तेच बोला पण सोप्या भाषेत बोला. कारण तुकोबरायांनी सांगितलंय श्रुती स्मृती नाही पुराण ज्या प्रमाण तयाचे वदन नाव लोका. योगायोगन आमचे माळी सर आता ऑनलाईनमध्ये आम्ही त्यांना बघितलं की कुणीतरी अनुभवानंद नावाचं चॅनल काढलं आहे आणि त्याच्यामध्ये गावोगावी जाऊन सेवाभावी वृत्तीने प्रोफेशनल म्हणून नव्हे स्वतःची गाडी घ्यायचं ते 2.5-3 लाखाचा कॅमेरा घेतला तो घ्यायचा आणि काय काय वेचायचं चांगलं आहे तेवढं यूट्यूबला टाकायचं आणि लोकांच्या समोर मांडायचं. आता गेल्या 13 वर्षात कसली कीर्तन इथं झाली आमचे दिलीप दादा वगैरे असताना तिथे रडायची माणसं म्हणजे ते परत येत नाही. मी आता ज्ञानेश्वरीचं तुम्हाला माहिती गेले 5 महिने मी चिंतन करत होतो. एका एपिसोडमधला एखादा शब्द चुकला आणि तो परत रेकॉर्डिंग करायचं म्हटलं तर मला ते धाडस होत नव्हतं. कारण एकदा त्या समाधी अवस्थेमध्ये जे काय बोलून गेलो आहे ते परत रेकॉर्डिंग करून रिटेक ती अंतकरणाची स्थिती होतच नाही. माळी साहेब मी 27 ओव्या 7 मिनिटामध्ये मांडलेत. असे 5 अध्याय माझे पूर्ण झाले. 7 मिनिटामध्ये जे चिंतन ऐकलं की तुम्हाला 27 ओव्या कळणार असं आहे ते रेकॉर्डिंग माझ्याकडे तुम्हाला देईन मी. काय सांगतो मी एकदा काल आज जे कीर्तन झालं ना उद्या तसं होईल नाही ते गेलं. एकदा अंतकरणाची स्थिती आहे ती संपली असं. म्हणून तुकोबरायांच्या मुखातून 4092 अभंग आले नाहीत. कितीतरी अभंग आले पण लिहून घ्यायचे कुणी. लेखक उपस्थित नव्हते तेव्हा. प्रत्येक वेळेला अनंत अभंग तुकोबरायांच्या मुखातून आले पण तुमचं आमचं भाग्य ते तेवढे तरी आम्हाला मिळाले. म्हणून हे आगाध आहे अपार आहे अनंत आहे. आपल्याला पेलेल तेवढं आपण घ्यायचं. आपल्याला काय पेलतंय सोपं नाम आहे तुकोबरायांचं. कसं ठाईचं बैसोने आवडे अनंत नामावर निष्ठा असणार. नाम साधना तुम्ही काय करता नाम साधना ते केलं तर नाम साधना म्हणायचं नाही तर म्हणायचं नाम साधना म्हणजे आम्हाला नाम साधना. कीर्तना सांगायचं नाम घ्या नाम घ्या. घेतो कोण हरिमुखे म्हणा हरी अरे म्हणा कुणी सगळ्यांना सांगत हरिमुखे म्हणा. तुकोबरायानं म्हटलं तुम्ही नाम कधी घेता किती माळा जपता. त्यांच्याकडे माळच नव्हती जपायला. तुकोबरायांच्या हातात माळा जपायची नाही. तुकोबराय म्हटले अरे बाबा किती वेळा घेता काय विचारता. तिला थांबवलं तरी ती थांबत नाही. माझी मजत झाली अनावर आवर घालता येत नाही. अनावर कशाला म्हणायचं माहिती आहे का. अनावर त्याला म्हणायचं डायबिटीज झाल्यावर गुलाबजाम खाऊ नका म्हणून डॉक्टरांनी सांगितलं बरं का. पण लग्नात गेल्यावर तो ढीग बघितला माझी मजा झाली त्याला अनावर म्हणायचं. कोण बघतंय काय बघतोय आपण हळूच. अरे बघतोय कशाला बघतोस तो तुझ्यावर परिणाम करणार आहे. कुणी बघितल्यावर परिणाम करणार का खाल्ल्यावर परिणाम करणार. तसं नाम घेतोय का गातोय का कुणी बघायची वाट बघू नका. तुमचं तुम्ही घ्या. त्याचं ते परिणाम शुगर वाढवते ना गुलाबजामुन तसं हे पुण्य वाढवणार वाया जाणार नाही. पण कलियुगात एकच साधन आहे ते म्हणजे नाम. ते आपल्याला अशी सवय लागली पाहिजे की वैरणीचा भारा गाडीवर बांधला की टुर्र गेलं की लगेच सायकल सुरू झाली पाहिजे चिंतनाची. हां एका वाकुरीतनं दुसऱ्या वाकुरीत किती वेळ पाणी जाते त्यावर बघत काय बसतोस. शॉर्ट्स रील त्याऐवजी मोबाईल ती बिन याचं वापरायचं.
की बघत नाही. आपलं काय लक्ष्मणचं एक कीर्तन असतंय ते टाकायचं सुरू. बरं का, आपलं विषय वेगळा आहे. हां, म्हणून आता यूट्यूब चॅनल काढलं की नाही सरांना एक 4,000 5,000 सबस्क्रायबर भेटायला 5 वर्ष जातात. पण एखादं फालतू गाणं काढलं तर 5-5 10-10 कोटी लोक ते गाणं बघतात. मध्ये एक पाकिस्तानच्या एक आहे, पाकिस्तानमध्ये एक फालतू गायक आहे, त्याने गाणं काढलं बरं का. ते गाणं असं आहे तर मेलेल्या माणसाजवळ ते लावलं का नाही तर माणूस उठून पळेल घाबरून. त्या गाण्याला 10 कोटी व्ह्यूज आहेत. आणि कीर्तन टाकून बघा 10 मिळताना 10 दिवस जातात. म्हणजे हित कशात आहे कळतं, हित कशात आहे हे कळतंय का. म्हणून धर्माचा ऱ्हास होत चाललाय. म्हणून ह्या धर्माचा उदय होण्यासाठी त्याला प्रकट व्हावं लागतं. प्रकट झालं प्रत्येक वेळेला भगवंत येईल असं नाही, अनेक महात्मे येऊन त्याचं काम करत असतात. माझ्यासारखे अनेक जणांनी इथं सेवा केले, त्या निष्ठेने इथं नाम गायलंय, त्या निष्ठेने त्याचे बाळगिरडीचं भजन केले, त्या पुण्यावर आम्ही नाम गातो. आणि कलियुगात कलेव नास्ते व नास्ते व गतिरन्यथा. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ही केवलम. एकच साधन आहे, दुसरं साधन नाही. तुम्ही वेदांतांचं चिंतन 1 महिनाभर ऐका, दुसऱ्या महिन्यात नाही पळून गेला तर मला विचारा. टिकणं अवघड आहे, निरस आहे तो. पण भक्तीमध्ये कसं आहे, प्रतिक्षणम एक चाल झाली की दुसऱ्याला ओढा, ह्याने दुसरी म्हणावी, ह्याने तिसरी म्हणावी, ह्याने चौथी म्हणावी. आनंद थांबतच नाही. प्रतिक्षणम वर्धमानम ही स्थिती ज्ञानामध्ये नाही आहे. अखंड एकरसम सुखम ही स्थिती ज्ञानामध्ये आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, अरे बाबा कसली समाधी लावून बसलाय, समाधीचे सुख जाणावा. समाधी लावून बसण्याचं हे युग नाही. या कलियुगात कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगातलं कीर्तन हे साधन आहे, दुसरी साधना नाही आहे. म्हणून निजनिष्ठे नाम गावे. आपण 7 दिवस तेच करायचं. भगवंताचं नामस्मरण हा अखंड नामस्मरण सप्ताह आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, कुणी सांगितलं तुम्हाला नाम घ्यायला? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाचे शोधिला काय? विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा. त्याला शरण जा आणि त्याचं नामस्मरण कर. शरण गेल्याशिवाय नामस्मरण होत नाही. आपण ज्याला शरण आहे त्याचा जय जयकार करतो. दुसऱ्या पार्टीतल्या लोकांचा आपण जय जयकार करू नाही. ज्या घाटाचा आपण त्याचा जय जयकार, त्याचं शरण गेला आहे त्याचंच ना. अजून दुसरं सांगतात तुकोबऱ्या, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार काय? विठोबाशी शरण जावे निजनिष्ठान. आम्ही वेदही बघितले नाहीत महाराज, शास्त्रही बघितले नाहीत. मग तुम्हाला पुराण तरी माहीत असेल ना? तर तुकोबराय 18 पुराण सिद्धांत काय? तुका म्हणे हाची हेत. हा हेतू आहे. पुराणांचा हेतू काय? शास्त्रांचा सिद्धांत काय?
त्याचा निर्धार काय, वेदांनी काय अर्थ शोधलाय, वेदांचा अर्थ काय, या सगळ्याची उत्तरं तुकोबरा एका याच्यात देतात. काय उत्तर आहे? विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम ज्ञानेश्वर. ज्या भगवंताचं नामवर्णन आज आपण केलं, त्याच्या पाठीमागचा शास्त्रीय विचार आपण पाहिला, त्याचं रूप कसं आहे ते उद्या बघायचं आपल्याला. उद्याचा अभंग बघा, भगवंताचं रूप कसं आहे. आपल्यात अगोदर नाम आहे, नंतर रूप आहे. काही ठिकाणी आपण रूपाचा अभंग अगोदर घेतो, पण तुकोबरांत आला नावा मग रूपा. आधी त्यानं नामं ठेवून घेतली स्वतःला आणि त्या नावानुसार एक 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 रूप धारण केलं. हा आपला खेळ आहे बरं का, भांडण नाही. शास्त्रात शास्त्री दोन भांडत असतात, ते कशासाठी? तो वाद नाही, जमिनीवरचा वाद नाही, तो वादे वादे जायतो तत्वबोधा. म्हणजे असतात. कुणी म्हणायचं नाम पहिलं आहे, मग सिद्ध करा. मग ते सिद्ध करताना काहीतरी विचार मांडणार आणि आमचं पोट भरणार. मग दुसरा म्हणणार नाही नाही रूप अगोदर सिद्ध करा, मग तो काहीतरी विचार मांडणार. असं भांडण आहे. तुम्ही संतांच्या विचारामध्ये कुठे संघर्ष नाही आहे, समन्वय आहे. तुम्ही इतर ठिकाणी बघितलं की फार मोठा संघर्ष आहे. संघर्ष केलं की तत्वज्ञान होत नाही, समन्वय केला तर तत्वज्ञान होतं. बरं, म्हणून सुंदर समन्वय संतांच्या जीवनामध्ये आहे, संतांच्या या भजनामध्ये आहे, ह्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, आणि तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला आहे. म्हणून हे सगळं चालू आहे. म्हणून त्या भगवंताचं नाम आज बघितलं, त्याचं रूप उद्याच्या कीर्तनामध्ये बघायचं आहे. थोडा वेळ जगद्गुरु तुकोबा यांच्या नामाचा गजर तुकाराम.
झालेले सेवा भगवंताच्या चरणी पायाच्या प्रसादे काही बोलिल विनोदे मज क्षमा करणे संधी नोहे अंगवती नोहे उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे बोजणे जन्मोजन्मी तुम्हा जय विठ्ठल जय जय